नमस्कार शेतकरी मित्रांना, आपण आज आलेलो आहे सिद्धेश्वर निंबोडी या गावामध्ये, बारामती तालुक्यामध्ये. आणि ह्या ठिकाणी कलिंगड या प्लॉटसाठी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता कलिंगडचा प्लॉट अगदी कशा पद्धतीने आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, अगदी माल बघा तुम्ही, अगदी फळाला फळ ह्या ठिकाणी खेटलेलं आहे. अशा पद्धतीने माल या ठिकाणी लागलेला आहे. हा जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टचा. मालाची साईज पण तुम्ही पाहू शकता, एक 3.5-4 किलोपर्यंत साईज ॲव्हरेजली या ठिकाणी बनलेली आहे. अगदी तुम्ही माल कशा पद्धतीने लागला आहे हे पाहू शकता. तर ह्या प्लॉटसाठी कोणते प्रोडक्ट वापरले आणि कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया. तर आपले शेतकरी मित्र आहेत सचिन दास सर. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम सर तुमची ओळख करून द्या शेतकरी बांधवांसाठी. नमस्कार, मी सचिन विठ्ठल जाचक, राहणार सिद्धेश्वर निंबोडी. तर आमची पारंपरिक शेती आहे, भरपूर शेती आहे, पण आम्ही आधुनिक पद्धतीने किंवा रासायनिक पद्धतीने शेती करत होतो पहिलीपासून. आणि सरांची माझी ओळख 1-2-3 वर्षापासून आहे. तर वारंवार मला भेटायचे, आमच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरा, रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील, किंवा रासायनिक निम्मा करा, तुमचा खर्च निम्मा करून देतो आणि उत्पन्न वाढवून देतो. पण मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नव्हता. सरांनी 3-4 वेळा फॉलोअप घेऊन म्हणले काहीतरी 1 एकरासाठी प्रोडक्ट वापरा तुम्ही आणि रिझल्ट मिळाल्यानंतर मला सांगा. तर खरोखर मला आज रिझल्ट 1 नंबर मिळलेले आहेत. तर 1 एकराचा आपला हा पूर्ण कलिंगडाचा प्लॉट आहे. तर आमचं अपेक्षित उत्पन्न होतं समजा 30 टन निघेल, असे आपलं 20 टन निघेल अशी आमची अपेक्षा होती. पण आज हार्वेस्टिंग चालू केलेलं आहे. हार्वेस्टिंग चालू केल्यानंतर असं लक्षात येतं की किमान 30 ते 35 टन माल निघेल. 17 ते 18 बेड आहेत, एका बेडला जवळजवळ 2 टन माल निघत आहे. आत्ता फक्त 3चं बेड आपण काढलेलं आहे, तर आपला 3-3.5 टन माल निघलेला आहे. उद्या मी 1 डे एका दिवशी 4 पिकअप म्हणजे 750 कॅरेट माल उद्या पाठवणार आहे. सरासरी आत्ता 17 रुपयांनी माझा कालचा माल गेलेला आहे. जरी ॲव्हरेज जरी 15 रुपयाचं मार्केट मिळालं तरी जरी 30 टन जरी माल निघाला तरी 4-4.5 लाखाचं यातून उत्पन्न मिळेल. आणि मी कंपनीचे प्रोडक्ट वापरताना त्यावेळेस पहिल्यांदा भूहस्त्र म्हणून आहे ते 4 किलो एकरी वापरलं होतं, एक ग्रो मॅजिक. आणि त्यानंतर उगवून झाल्यानंतर एक ओलिप म्हणून आहे, ते ओलिप एक 250 ml ड्रीपमधून पाण्याबरोबर सोडलं आणि नंतर ओलिप ग्रो मॅजिक याचा स्प्रे घेतला. आणि ह्याच्यानंतर ज्यावेळेस आपण ग्रो मॅजिकचा स्प्रे घेतला त्यानंतर अशी जबरदस्त काळोखी आली प्लॉटला की प्रत्येक जण जो व्यक्ती म्हणजे दुसरा व्यक्ती जो बघायला यायचा प्लॉट की बाबा अशा दिवसामध्ये असा प्लॉट आपला एकदम ऑड सीझनचा प्लॉट आहे. आणि तो प्लॉट असा जबरदस्त आला की इतकं हिरवगार प्लॉट दिसायचं की ती लोक हलत नसायचे प्लॉटमधून. काय वापरलं आहे आम्हाला सांगा, मी सरांचा कॉन्टॅक्ट द्यायचो. तर तुम्ही आता पाहू शकता की फळाची साईज काय आहे. तर ह्या फळाची साईज किमान 4 किलो प्लस असेल. तर असे जवळजवळ 70% आपल्या प्लॉटमध्ये फळ आहेत. किमान 2 किलोच्या खाली आपलं प्लॉटमध्ये फळ नाहीच. 2 किलोचं जरी फळ असलं तरी त्याला ॲव्हरेज 15 ते 16-17 रुपये म्हणजे त्याला दर मिळत आहे. तर या इंडिया ॲग्रो प्रोडक्ट वापरल्याबद्दल मी समाधानी आहे. सर्व शेतकऱ्यांनी वापरावीत. आणि हे प्रोडक्ट वापरल्यानंतर एकतर आपले खर्चामध्ये बचत होते. रासायनिक जे तुम्ही वापरताय ते 50% कमी करून, हे काही असं कॉस्टली नाहीत. माझा एकरी 10,000 रुपये खर्च झालेला आहे आणि ते नगण्य आहे. मला किमान जो व्यापारी बघायला याचा माल ते म्हणायचे किंवा 15 टन माल निघेल, पण आज मी स्वतः हार्वेस्टिंग चालू केले तर मला किमान 30 ते 35 टन ह्याच्यामध्ये माल निघणार आहे. मी एवढं काय सांगतो आणि प्रत्येकाने हे प्रोडक्ट वापरावेत. धन्यवाद सर. बघा शेतकरी बांधवांना हीच विनंती करेन की आपण आपला खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतो इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून. आणि जर आपले रासायनिक जे प्रोडक्ट आपण वापरतो याचा जर खर्च 50% कमी झाला आणि त्याच्यातून आपण जर सेंद्रिय शेतीकडे वळलो तर निश्चितच आपला खर्च कमी होऊन उत्पन्न वाढू शकतो. एकदम जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी सरांना आलेला आहे. सरांनी ॲव्हरेजली अगदी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट फक्त 10,000 रुपयाचे वापरलेत आणि सरांचा रासायनिक जो होणारा खर्च आहे हा कमी झालेला आहे. आणि जवळपास 4 ते 4.5 लाख रुपयाचं उत्पन्न आज या कलिंगडच्या बागमधून सरांना मिळणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना मी एकच विनंती करतो की सर्वांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा. जय हिंद, जय इंडिया ॲग्रो.